नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते। महात्मा फुले यांच्या भिडेवाडा चित्ररथाचे 20 मे रोजी अमरावतीत भव्य आगमन। समाज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतकीय जयंती वर्षानिमित्त राज्यभर फिरणाऱ्या प्रेरणादायी भिडेवाडा चित्ररथाचे बुधवारी 20 मे रोजी सकाळी 9 वाजता अमरावती शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जल्लोषात आगमन होणार आहे। या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे करण्यात आले आहे। परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा चित्ररथ पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा येथून राज्यभर प्रवास करत असून फुले शाहू आंबेडकर विचारांचा जागर घडवत आहे। सुमारे 50 फूट लांबीचा हा चित्ररथ महात्मा फुले यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांती, स्त्री शिक्षण, शेतकरी हक्क, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांची प्रभावी दर्शन घडणार आहे। परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी उपमहापौर डॉक्टर गणेश खारकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की हा चित्ररथ वरुड, मोर्शी, लहेगाव आणि यावली मार्ग अमरावती दाखल होणार असून नागरिकांसाठी दिवसभर खुला राहील। दुसऱ्या दिवशी तो अकोल्याकडे रवाना होणार आहे। आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी त्या संकल्पनेतून एक चित्ररथ या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे। त्याचं आगमन 20 तारखेला अमरावती येथे होत आहे आणि हे आगमन झाल्यानंतर लोकांच्या दर्शनासाठी आम्ही तो रथ फार भव्य दिव्य आहे। त्या रथ आम्ही आंबेडकर स्मारक इरविन चौक या ठिकाणी 20 तारखेला दिवसभर ठेवतो आहे आणि त्याचं दर्शन सर्व आमदार, खासदार, मंत्री, प्रशासकीय अधिकारी सर्व घेतील अशी आम्ही योजना करतो आहे। यावेळी जनजागृती मोहीम, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, प्रभात फेरी, वैचारिक परिसंवाद आणि सामाजिक प्रबोधनाचे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे। शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण, विद्यार्थी, महिला संघटना, युवक तसेच सर्व समाजघटनेचे कुटुंबासह उपस्थित राहून या ऐतिहासिक उपक्रमाचा लाभ द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।